सुप्रभात. आज गुरुवार असल्याने मला धावपळ जरा जास्त होती. पारायणाला पण जायचं होतं आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची महालक्ष्मीची पूजा पण करायची होती. पोथी पण वाचायची होती. तर फटाफट घरातली सगळी कामं उरकली आणि टिफिन वगैरे बनवून घेतला. दिवाबत्ती करून घेतली. दरवाजात दिवा ठेवला. तुळशीला दिवा लावला. इकडे टिफिन पॅक करून अगदी ठेवला. आणि घरातील देवाची पूजा पण करायची होती. स्वामींना पंचामृताने आंघोळ घालायची होती आणि त्यांचे कपडे पण चेंज करायचे होते. तर ह्यात माझा 1-1.5 तास गेला. पुन्हा महालक्ष्मीचं पोथी वाचायची होती. पूजेची मांडणी करायची होती. त्याच 1-1.5 तास गेला. असे माझ्या 2.5-3 3.5 तास तरी गेले. आणि मग मला वाटलं की बापरे, आता मला गुरुचरित्र वाचण्यासाठी तर जायचं आहे आणि मला जागा मिळेल का? हा प्रश्न माझ्या डोक्यात आला. कारण खूप गर्दी होती केंद्रामध्ये गुरुवारच्या दिवशी आणि एरवी पण गुरुवारी असतेच गर्दी. तर पारायणाचे काही नियम होते. मग ते तर माहितीच आहे, कारण दरवर्षी मी पारायणाला बसतेच. ही माझी घरची पूजा आहे. घरची पूजा मी आटोपली. मग महालक्ष्मीची पूजा पण मी करून घेतली फटाफट, पोथी वगैरे वाचून. आणि माझ्या मुलाने मला केंद्रात सोडलं. केंद्रात गेले. स्वामींचं खूप छान दर्शन वगैरे झालं. बघितलं, खूप बायका होत्या. तर 7 दिवसाचं पारायण मी घेतलं आहे आणि त्यात दिलेलं आहे की पहिल्या दिवशी किती वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती. हे सगळे नियम आहेत. कोणी कोणी एक वर्णीच खातं, कोणी कोणी एकच प्रकारचे कलरचे कपडे घालतं आणि आहेत पोथीमध्ये दिलेले आहेत बरेचसे नियम. पण आपल्याला जेवढे जमतं तेवढेच करा, पण अगदी मनभावाने स्वामींची सेवा करा. खूप गर्दी होती आणि सकाळी 5 वाजेपासून पारायणाला गर्दी असते. तर 4 वाजेपर्यंत लोक आपल्या परीने येतात. तर हा माझा पहिला दिवस आहे. सुपारीची पूजा केली गणपती म्हणून आणि पारायणाला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही नक्की करा, त्याचं फळ अगदी नक्की मिळतं. तर श्री स्वामी समर्थ.